नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ससून रुग्णालय पुणे भरती 2025 यामध्ये जवळजवळ 354 जागा याच्यामध्ये आहेत. हे 10वी पास उमेदवारांसाठीची संधी आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची पात्रता काय, अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याच्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे याची ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये गॅस फ्लॅट ऑपरेटर, भांडार सेवक एक आहे, प्रयोगशाळा परिचर एक आहे, दवाखाना सेवक हे 4 आहेत, संदेश वाहकच्या 2 आहेत, बटलरच्या 4 आहेत, माळीच्या 3, प्रयोगशाळा सेवक याच्या 8 जागा आहेत, स्वयंपाकी सेवकच्या 8 आहेत, नाभिकाच्या 8 आहेत, सहाय्यक स्वयंपाकीच्या 9 आहेत, हमालच्या 13 आहेत, रुग्णवाहकच्या 10 आहेत, क्षयकिरण सेवकच्या 15, शिपायाच्या 2, पहारेकरीच्या 23, चतुर्थ श्रेणी 36, आयांच्या 38 आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कक्ष सेवक जे आहेत तर त्याच्या जवळजवळ 168 जागा ह्या आपल्याला याच्यामधून दिसतात. अर्ज सादर करण्याचा जर कालावधी बघितला तर 15/8/2025 पासून याची सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट जी आहे तर ती 31/8/2025 ही लास्ट डेट आपल्याला उल्लेख करता येईल. ही ऑनलाईन परीक्षा विहित शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील काय, अंतिम तारीख शुल्क भरण्याची 31/8/2025 आहे. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की परीक्षाचा दिनांक आणि कालावधी जो आहे तर तो संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. नेक्स्ट आहे हे जे याची जी शैक्षणिक पात्रता आहे तर ह्या सर्वांची शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली गेली तर 10वी पासवर ह्या नोकरी आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की बटलर आहे त्याला 1 वर्षाचा अनुभव आहे, माळीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि जो स्वयंपाकी सेवक आहे त्याला 1 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर बार्बर नाभिक जो आहे त्याला ITI बार्बरचा असावा. त्याच्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी जे आहेत तर ते 1 वर्षाचा अनुभव असावा. हे अनुभव वगळता बाकी जर बघितलं गेलं तर सर्वांसाठी 10वी हे आवश्यक आहे. 10वीवर नोकरी ही आपल्याला उपलब्ध होते. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर वयोमर्यादा जर बघितलं गेलं तर की अराखीव जे आहे तर त्यांच्यासाठी 18 ते 38 हे वयोगट आहे. त्याच्यानंतर राखीव गटासाठी जर बघितलं गेलं की मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल यांच्यासाठी 43 आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, या स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य, 1991च्या जनगणनेचे कर्मचारी, 94 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी वयवर्ष 45 आहे. त्याच्यानंतर दिव्यांग जे आहेत तर त्यांच्यासाठी 45 आहे. अंशकालीन कर्मचारी त्यांच्यासाठी 55. अराखीवसाठी ज्याच्यामध्ये सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी 3 वर्षाचा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. परीक्षेचं स्वरूप आणि आंशिक सूचना याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर मराठी आहे, मराठीमध्ये 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, ज्याच्या बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण एकूण अशा पद्धतीची परीक्षा पद्धत आहे. याचा परीक्षा कालावधी आहे 2 तास म्हणजे 120 मिनिट हे परीक्षेसाठी म्हणून आपल्याला सांगता येईल. परीक्षा शुल्काचा भरणा जर बघितला गेला तर याच्यामध्ये जी फीस आहे तर ही खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी मात्र 900 रुपये आहे. परंतु माजी सैनिकांना परीक्षा शुल्क हे आकारले जाणार नाही. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं गेलं की हा अर्जांमधल्या ज्या वेगवेगळे कागदपत्र आहेत तर ते तुम्हाला त्या पद्धतीनं सादर करायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.